नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. तर पदभार स्वीकारताच 9 कोटी शेतकऱ्यांसाठी मोदींनी पहिला निर्णय घेतलाय. शेतकरी सन्मान निधीचा 17वा हप्ता मोदींकडून जारी करण्यात आलाय. नवीन सरकारचा पहिला निर्णय शेतकरी हितासाठी असल्याचं मोदींनी म्हटलंय. 18 तारखेपासून 18व्या लोकसभेचं अधिवेशन जे आहे ते सुरू होऊ शकतं अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. 18 आणि 19लाच खासदारांना जी पदाची शपथ आहे ती देखील लोकसभेमध्ये दिली जाऊ शकते आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाऊ शकते. यापूर्वी 2019 ते 24 या काळामध्ये ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष होते. त्यामुळे आत्ता अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात जाणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. कारण NDA मधले अनेक घटक पक्ष जे आहेत त्यांनी देखील लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केलेली आहे. त्यामुळे ती मागणी त्यांची मान्य होते का हे बघावं लागेल. दुसरं 21 जूनला राष्ट्रपतींचं अभिभाषण जे आहे ते होईल असं देखील सांगितलं जात आहे. कारण लोकसभा स्थापन झाल्यानंतर किंवा नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रपती लोकसभेच्या सभागृहात येऊन अभिभाषण करतात. त्यामुळे 21 जूनला राष्ट्रपतींचं हे अभिभाषण होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच काय तर NDA सरकार स्थापन झाल्यापासून त्यांची जी सगळी पुढची प्रक्रिया आहे ती आता यापुढे सुरू होणार आहे. आणि आज दिवसभरामध्ये कदाचित जे खातेवाटप झालेलं आहे म्हणजे काल 72 मंत्र्यांचा जो शपथविधी झाला त्या सगळ्या मंत्र्यांच्या खातेवाटप आज कदाचित जाहीर होऊ शकतं. प्रणिता. संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीबाबत. तर आपण पाहतोय 2 महत्त्वाच्या बातम्या. इकडे पंतप्रधानांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर शेतकरी हिताचा निर्णय घेतला असल्याचंही मोदींनी म्हटलंय.